आपल्या लोकशाहीमध्ये नागरिकांच्या हातात एक असं जबरदस्त शस्त्र आहे जे मोठ्यात मोठ्या व्यवस्थेलाही प्रश्न विचारू शकतं. आणि ते शस्त्र म्हणजे माहितीचा अधिकार कायदा. तर आज आपण RTI कायदा 2005च्या याच मूलभूत गोष्टी एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणजे ज्या गोष्टी खरोखर प्रत्येकाला माहीत असायला पाहिजेत. कायद्याच्या प्रस्तावनेतलं हे एकच वाक्य आहे ना, ते या कायद्याचं संपूर्ण सार सांगतं. याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ आहे प्रशासनाची दारं सामान्य नागरिकांसाठी उघडी करणं आणि त्यांना थेट प्रश्न विचारण्याची ताकद देणं. पण ही ताकद प्रत्यक्षात वापरायची कशी? चला, आज तेच समजून घेऊया. उद्देश तर खूप मोठा आहे, नाही का? पण आपल्यासारख्या सामान्य माणसासाठी याचा नेमका अर्थ काय? आपण कोणाला प्रश्न विचारू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे काय विचारू शकतो? ह्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला आज शोधायची आहेत. चला, सगळ्यात आधी हे पाहूया की हा कायदा मुळात अस्तित्वात कसा आला. आपल्या या अधिकाराचं मूळ आहे 2005 सालच्या माहिती अधिकार कायद्यामध्ये. हे जे दिसते ना, हे आहे भारताचं राजपत्र म्हणजे गॅझेट ऑफ इंडिया. जेव्हा कोणताही कायदा इथे प्रसिद्ध होतो तेव्हाच तो देशाचा अधिकृत कायदा बनतो. याच प्रकाशनामुळे RTI कायद्याला कायदेशीर शिक्कामोर्तब मिळालं. तुम्हाला माहितीये, या कायद्याचा प्रवास खूपच वेगवान होता. बघा, मे महिन्यात संसदेने तो मंजूर केला, जूनमध्ये राष्ट्रपतींची सही झाली आणि ऑक्टोबरपर्यंत तो संपूर्ण देशात लागूही झाला. यावरूनच लक्षात येतं की या कायद्याची देशाला किती गरज होती. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कायदा फक्त कुठल्या एका राज्यापुरता मर्यादित नाही. ह्याच्या कलम 1 नुसार तो संपूर्ण भारताला लागू होतो. याचाच अर्थ देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक नागरिकाला हा अधिकार मिळालेला आहे. ठीक आहे, कायदा तर आला, पण माहिती मागायची तरी कोणाकडे? हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. चला तर मग पाहूया, हा कायदा आपल्याला कुणाकडून माहिती मिळवण्याचा अधिकार देतो. कायद्याच्या कलम 2H मध्ये सार्वजनिक प्राधिकरण म्हणजेच पब्लिक ऑथॉरिटी या शब्दाची व्याख्या दिली आहे. याच संस्था किंवा कार्यालयं आपल्याला माहिती द्यायला बांधील आहेत. ही झाली कायदेशीर भाषा, पण आपण ती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आता हे थोडं सोपं करून सांगतो. म्हणजे कोण? तर आपली महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा अगदी एखादी सरकारी बँक, हे सगळे यात येतात. पण गंमत बघा, फक्त सरकारी संस्थाच नाहीत, तर ज्या खाजगी संस्थांना म्हणजे अगदी NGOंना सुद्धा सरकारकडून भरघोस निधी मिळतो ना, त्या सुद्धा या कायद्याच्या कक्षेत येतात. विचार करा, याची व्याप्ती किती प्रचंड आहे. ओके, तर कोणाला विचारायचं हे तर कळालं. पण पुढचा प्रश्न येतो की आपण नक्की काय विचारू शकतो? म्हणजे माहिती ह्या एका शब्दात नेमकं काय काय येतं? कायद्याचं कलम 2F माहितीची जी व्याख्या करताना ती खरंच खूप व्यापक आहे. यात म्हटलंय कोणत्याही स्वरूपातील कोणतीही सामग्री. याचा अर्थ स्पष्ट आहे. माहिती म्हणजे फक्त काही फाईल्स आणि कागदपत्र नाहीत, तर त्याहून बरंच काही आहे. आपल्या या अधिकाराची खरी ताकद इथेच दिसून येते. आपण फक्त कागदपत्र नाहीत, तर अधिकाऱ्यांचे ईमेल्स, त्यांनी दिलेली मतं, सल्ले, सरकारी करार, वेगवेगळे अहवाल, अगदी रस्त्याच्या कामात वापरलेल्या डांबराचे नमुने आणि हो, कम्प्युटरमधला डेटासुद्धा मागू शकतो. इतकंच काय, जर कायद्याने एखाद्या खाजगी संस्थेकडून माहिती मिळवण्याचा अधिकार सरकारला असेल, तर ती माहितीही आपण त्यांच्याकडून मिळवू शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही जी यादी आपण पाहिली ती फक्त काही उदाहरणं आहेत, ती अंतिम नाही. याचा अर्थ असा की जे काही रेकॉर्डवर आहे आणि सार्वजनिक प्राधिकरणाच्या ताब्यात आहे, ते जवळजवळ सर्व काही माहितीच्या व्याख्येत येऊ शकतं. आतापर्यंत आपण पाहिलं की कोणाला विचारायचं आणि काय विचारायचं. पण आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, ही माहिती मिळवायची कशी? हा कायदा आपल्या हातात नक्की कोणती ताकद देतो? कायद्याचं कलम 2J माहितीचा अधिकार म्हणजे काय हे आपल्याला स्पष्टपणेच सांगतं. हा फक्त माहिती मागण्याचा अधिकार नाहीये, तर ती माहिती मिळवण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचाही अधिकार आहे. तर मग हे अधिकार प्रत्यक्षात कसे वापरायचे? बघा, आपण थेट सरकारी कार्यालयात जाऊन स्वतः कागदपत्रांची किंवा सुरू असलेल्या कामाची पाहणी करू शकतो. इतकंच नाही, तर त्यातून आपल्याला हव्या त्या नोट्स काढता येतात किंवा त्याच्या सर्टिफाईड प्रतीही मागवता येतात. समजा कुठे रस्त्याचं काम सुरू आहे, तर तिथे वापरलेल्या साहित्याचे प्रमाणित नमुने सुद्धा मागण्याचा अधिकार आपल्याला आहे. आणि हो, जर माहिती कॉम्प्युटरमध्ये असेल, तर ती प्रिंटआउट किंवा CD स्वरूपातही मिळवता येते. तर आत्तापर्यंत आपण या कायद्याचे
3 अत्यंत महत्त्वाचे स्तंभ पाहिले. कोणाला काय आणि कसं. पण हे सगळं ज्ञान असणं एका सामान्य नागरिकासाठी इतकं महत्त्वाचं का आहे? तर मुद्दा हा आहे की कोणाला विचारायचं म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण, काय विचारायचं म्हणजे माहितीची व्यापक व्याख्या आणि ते कसं मिळवायचं म्हणजे तपासणी, प्रती आणि नमुने घेण्याचे आपले हक्क, ह्या 3 गोष्टी एकदा समजल्या की आपण पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने एक खूप मोठं पाऊल टाकतो. माहितीचा अधिकार हे फक्त एक साधन नाहीये, तर ते नागरिकांच्या हातात दिलेले एक सामर्थ्य आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो. ह्या सामर्थ्याचा वापर करून व्यवस्थेला पुढचा कोणता महत्त्वाचा प्रश्न विचारला जाणार आहे?